मंडळी, सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माण पंचायत समितीवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकल्याने महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे यांना होम पिचवरच जोरदार धक्का बसला आहे. मंगळवार दिनांक 16 रोजी माण पंचायत समिती या ठिकाणी झालेल्या निवडीत वरकुटे मलवडी गणातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय श्री विक्रम शामराव शिंगाडे हे सभापती झाले. तर मारडी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या सौ प्रियांका जगदाळे यांची उपसभापतीपदी निवड झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथमतः भारतीय जनता पार्टीसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम शिंगाडे तर भाजपाकडून अर्जुन काळे व बाळासाहेब कदम असे एकूण 3 इच्छुकांचे अर्ज दाखल झाले. मात्र बाळासाहेब कदम यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर अर्जुन काळे व विक्रम शिंगाडे यांच्या निवडीसाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. मात्र दोघांनाही 5-5 अशी समान मते मिळाल्यानंतर अखेर ईश्वर चिठ्ठीवर निकाल देण्यात आला. यामध्ये विक्रम शिंगाडे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना सभापती म्हणून घोषित करण्यात आले. तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सौ प्रियांका जगदाळे आणि भाजपाकडून डॉक्टर राजेंद्र खाडे असे 2 उमेदवारी अर्ज आल्यानंतर पुन्हा हात वर करून मतदान घेतले. मात्र या ठिकाणीही दोघांना समान मतांचा कौल मिळाल्याने उपसभापती पदासाठी पुन्हा ईश्वर चिठ्ठीवर निवड घेण्यात आली. आणि या ठिकाणीही उपसभापती पदासाठीची चिठ्ठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ प्रियांका जगदाळे यांची निघाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे तर सचिव म्हणून गटविकास अधिकारी श्री प्रदीप शेंडगे यांनी काम पाहिले. याप्रसंगी तहसीलदार श्री विकास आहेर यांच्यासह माण पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते. निवडीची बातमी कळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये एकच जल्लोष झाला आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी घोषणा देत दहीवडीत आनंदोत्सव साजरा केला. मारडी गणाच्या सदस्या प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची उपसभापतीपदी निवड झाली. आम्हा दोघांनाही या ठिकाणी पार्टीने संधी दिली, त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं खास करून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील, राज्यसभेचे खासदार सन्माननीय नितीन काका पाटील तसेच माढा लोकसभेचे खासदार सन्माननीय धैर्यशील मोहिते पाटील या सर्व मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार. हे आभार मानत असताना खास वरकुटे मलवडीतल्या ज्या मतदारांना मला या ठिकाणी घरघोस मतांनी निवडून दिलं त्या 10 गावातल्या मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. हे होत असताना मान तालुक्यामध्ये जे राजकारण सुरू आहे हे इथून पुढे अजिबात चालणार नाही, त्याला पूर्ण विराम मिळेल. येणाऱ्या काळामध्ये या 105 गावातील प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने या ठिकाणी लढवण्याचा आम्ही या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक गाव विकास कामाचा डोंगर करून येणाऱ्या विधानसभेला. धन्यवाद मंडळी. माण महाराष्ट्राचा न्यूजसह संपादक सिद्धार्थ सरतापे सर. मंडळी, चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. धन्यवाद.